गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो खरंच खूप वेगळा आहे आणि समाजाशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण समाजात राहतो आणि समाजात आपलं पण काहीतरी देणं असतं किंवा आपण समाजाचा एक घटक म्हणून आपलं एक कर्तव्य आहे. तर आपल्या आजचा व्हिडिओचा खरा तर विषय असा आहे की आज आहे 3 डिसेंबर, जागतिक दिव्यांग दिन. तर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त माझा मित्र सागर धुमाळ, म्हणजे आमची संस्था आहे दृष्टी विजन फॉर ब्लाइंड, त्या संस्थेविषयी तो तुम्हाला त्याची माहिती सांगेलच. तर आम्ही आज जाणार आहोत सांगलीला जिल्हा परिषदेमध्ये. तर जिल्हा परिषदेमध्ये एक छोटासा कार्यक्रम आहे, दृष्टीहीनांना पांढरी काठी वाटपाचा कार्यक्रम आहे. तो एक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही इतर जिल्ह्यातील लोकांना भेट देणार आहोत, त्यांना घरी जाऊन त्या काठीचं वाटप करणार आहे. खरं तर कोरोनामुळं आम्ही मोठा कार्यक्रम घेऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन ह्या गोष्टी करणार आहे. तर मला आपल्या त्या कार्यक्रमाविषयी आणि संस्थेविषयी माझे मित्र सागर धुमाळ तुम्हाला सांगतील माहिती. तर हाय, माझा मित्र सागर. तर तुम्हाला संस्थेविषयी आणि आपल्या आजच्या होणाऱ्या कार्यक्रमाविषयी तो माहिती देणार आहे. नमस्कार सर्वांना. मी सागर धुमाळ. आपली दृष्टी विजन फॉर ब्लाइंड एक सामाजिक संस्था आहे आणि ही गेली 7 वर्ष झालं दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यांच्या शिक्षणामध्ये काही अडचण आल्यास किंवा त्यांना हॉस्टेलला काही म्हणजे CSRच्या माध्यमातून काही आपल्याला डोनेशन वगैरे काही देता आलं किंवा इतर जे डोनर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण या वेगवेगळ्या संस्थांना आर्थिक वस्तू स्वरूपात मदत करते ही संस्था. सुरुवातीला आपण 2013ला म्हणजे अशी मी पण विद्यार्थी दशेत असताना ही चळवळ उभा केली दृष्टी नावाची, आणि पुणे विद्यापीठ, भारतीय विद्यापीठ यांच्या माध्यमातून आणि सगळ्यात म्हणजे NSSच्या माध्यमातून हरणी केली आणि त्याच्या माध्यमातून आपण पूर्ण पुणे आणि आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही रायटर लागला तर आपण ते पुरवण्याचं काम करतो. मागच्या महिन्यात माझं आणि डोनेट कार्डचं बोलणं झालं. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला महाराष्ट्रासाठी एक तुम्हाला स्टिक आम्ही डोनेशनच्या माध्यमातून देणार आहोत, तर तुम्ही तो आम्हाला आकडा कळवा. मग मी त्यांना कळवलं की माझ्या जेवढे काही कॉन्टॅक्ट्समध्ये होते आणि ज्या काही संस्था होत्या त्याच्या माध्यमातून मी त्यांना 750 काठ्यांचा आकडा कळवला आणि त्यांनी मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी आपल्याला जवळजवळ 650 काठ्या आपल्याला पूर्ण महाराष्ट्रासाठी पाठवून दिल्या. आतापर्यंत किती ठिकाणी कार्यक्रम झाला आपला, म्हणजे आता आजचा हा कार्यक्रम किती आहे किंवा? ओके, सुरुवात आपण 15 ऑक्टोबर 2020 म्हणजे पांढरी काठी दिन या दिवसापासून सुरुवात केली. तिथे आपण जवळजवळ पुणे जिल्ह्यासाठी जवळ 320 काठ्या आपण त्यांना पाठवून दिल्या आणि त्यांनी तिथं तो उपक्रम छान प्रकारे पार पाडला. त्याच्यानंतर आपण जळगावला 91 काठ्या पाठवल्या. त्याच्यामध्ये तिथंही चांगला उत्स्फूर्त सहभाग मिळाला. म्हणजे ज्या गावातली जी म्हणजे मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत काठ्या पोहोचाव्या या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. आपण 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन या दिवसाचे निमित्त साधून आज आपण सांगली जिल्ह्याच्या जिल्हा परिषदमध्ये हा दिव्यांग दिनाचा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 50 दिव्यांग व्यक्तींना ह्या पांढऱ्या काठ्या वाटप करणार आहोत. मंदिरात गेला तर त्या आंधळ्या माणसाला पाहून बाकीचे लोक म्हणले, हा देवाला कसा पाहणार? तर तो आंधळा माणूस त्यावर बोलला, माझा देव तर मला पाहतोय ना. तर मित्रांनो, दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे. तर आज आम्ही ज्या कार्यक्रमासाठी जाणार आहोत म्हणजे पांढरी काठी वाटप करायला, तर ही अशा प्रकारची मित्रांनो काठी असते, अशी फोल्ड होते, अशा पद्धतीची असते काठी आणि पुन्हा आपण त्याला फोल्ड करून अशी ठेवू शकतो. तर ही अंध लोकांची खऱ्या अर्थानं साथीदार आहे. तर त्या कार्यक्रमासाठी आपण जाणार आहोत. तर चला भेटूया आपण सांगलीला.
मित्रांनो, फायनली आपण सांगली जिल्हा परिषदेमध्ये पोहोचलेलो आहोत. तर आपण आता अंध लोकांना पांढरी काठी वाटप हे सांगली जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांच्या हस्ते आपण अंध लोकांना काठ वाटप तो कार्यक्रम आता होईल. स्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी शौकत नबीलाल गवांडी. सर्वांना आज जागतिक अपंग दिनाच्या शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाला सुरुवात करतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. प्रातिनिधिक स्वरूपात ज्यांनी आपल्याला काठी वाटप होणार आहे आणि त्यासाठी लाभलेले मान्यवर पिओन तेलंग सर, माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली, तर आणि ही कल्पना साकारण्यात आली असे आमचे जाधव सर, आदरणीय धुमाळ सर, खरंच थँक्स म्हणतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. दिव्यांग दिनानिमित्त हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि आज आपल्याला मान्यवर म्हणून सुधाकर तेलंग सर, शिक्षणाधिकारी सांगली जिल्हा, हे लाभलेले आहेत आणि त्या विभागातले भांगे सर असतील किंवा त्याचे इतर पदाधिकारी यांनी सहकार्य केलं. प्लस आपले यशवंत जाधव सर, ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी भरपूर सहकार्य केलं. आणि आज आम्ही या सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 50 काठ्या सर्व ब्लाइंड दिव्यांग व्यक्तींना देणार आहोत. जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. तो जवळपास 40 वर्षापासून 1976 पासून साजरा केला जातो. या ठिकाणी शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये या काठ्या वाटप करण्याचा किंवा अंधांसाठी स्टार पोल टू द वंडरिंग ब्लाइंड्स ज्याला म्हटलं जातं ते म्हणजेच या केन्स आहेत. या काठ्या मार्ग दाखवत असतात. ज्यांना ऍक्च्युअली दिसत नाही फिजिकली, त्यांना मार्ग दाखवत असतात. एज्युकेशन तुमच्याकडून शिकावं असं मला कधी कधी वाटत असतं. कामाप्रती आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टीप्रती तुम्ही एवढे सजग असता. आम्हाला या डोळ्यांनी अशा काही गोष्टी पाहायला मिळतात जे की पाहायच्या नसतात. परंतु तुमच्या एवढं सुखी कोणीच नाही असं मला कधी कधी वाटत असतं की तुम्ही त्या वाईट गोष्टी कधीच पाहू शकत नाही. आणि त्यामुळंच की काय, कामामध्ये तुम्ही 100% देऊन असता आणि कामाप्रती तुमची जबाबदारी ही तुम्ही 100% निभावता. दृष्टी विजन फॉर ब्लाइंड या संस्थेने हा महाराष्ट्रभर उपक्रम राबवला आहे आणि एक दृष्टी देण्याचं काम संस्थेद्वारे केलं जाते. त्याबद्दल त्यांचेही अनेक अनेक धन्यवाद मानतो. आज जागतिक अपंग दिन असल्यामुळं आणि या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आज खरं तर आपण एक मोठा कार्यक्रम घ्यायचा होता, पण या तांत्रिक अडचणीमुळं आपण एक छोटासा कार्यक्रम इथं घेतोय आणि वेळात वेळ काढून सरांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरं तर त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. गंगा जमुना ब्रह्मपुत्र कृष्णा कावेरी, गंगा जमुना ब्रह्मपुत्र कृष्णा कावेरी. जाके मिल गई सागर में हुई सब एक है, जाके मिल गई सागर में हुई सब एक है. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. रंग रूप वेश भाषा
चाहे अनेक है रंग रूप वेश भाषा, चाहे अनेक है। आम्ही जस्ट आता जेडपी मधून बाहेर पडलो, सरांच्या ऑफिसमधून. सरांनी आम्हाला कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि त्याचबरोबर सरांनी इतकं भारी मार्गदर्शन केलं की आपण कसं राहिलं पाहिजे समाजात, अंध लोकांना किंवा अपंग व्यक्तींना कशा पद्धतीनं आपण हेल्प केली पाहिजे. त्याचबरोबर तिथे असणाऱ्या त्या ब्लाइंड लोकांपैकी एका व्यक्तीने गाणं इतकं मस्त गाणं म्हणलं आणि खरंच आपण आपल्याला डोळे असून कान असून काही सगळ्या गोष्टी असून आपण त्या गोष्टी करत नाही किंवा करत नाही, आपण करण्याचा प्रयत्न पण करत नाही. पण ती लोक आपल्याकडे डोळे नाहीत किंवा हात नाहीत किंवा अन्य कुठला प्रॉब्लेम असेल तर त्यातून सुद्धा त्याच्यावर मात करून ते त्याच्यावर आपलं गुणवत्ता दाखवतात. ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तर आता आम्ही इथून लोकांना, अजून एक ब्लाइंड लोकांना आम्ही व्हाईट काठी देणार आहे, पण ती त्यांच्या घरी जाऊन देणार आहे. कारण कसं आहे की कोरोनामुळे आम्ही इथं फक्त 5 लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात फक्त कार्यक्रम आम्ही केला. तर आता आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या काट्या देणार आहे. तर चला आपण जाऊया.